विशाल महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर. आज मी अक्कलकोटमध्ये आहे स्वामींच्या दाबा. अधिक महिन्यामध्ये मेची सुट्टी असल्यामुळे मुलांना शाळेच्या अधिक गर्दी आहे. भीषण प्रचंड भक्तांचा प्रतिसाद आहे आणि अक्कलकोटमध्ये अलॉट गर्दी हे झाली आहे. तर महेश इंगळे साहेब आपल्या सांगतील ही गर्दीबद्दल कसं आहे नियोजन केलं. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अधिक महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अधिक महिन्यामध्ये देवादेवतांचं दर्शन घेणं हे पवित्र असं मानलं जातं आणि देवांना जे अर्पण करतो आपण की उदाहरणार्थ अनारसे असतात, उदाहरणार्थ अनेक म्हणजे दिवा वगैरे लावणे वगैरे ह्या प्रथा ज्या आहेत ते पूर्वपरंपरागत आहेत आणि अधिक महिना हे दर 3 वर्षातून येत असतो आणि यावर्षी अधिक महिन्याचं यावर्षी देखील असंच महत्त्व आहे कारण आपल्या जगावर युद्धाचं संकट आलेलं आहे आणि हे संकट पार करत असताना कुठं तर आपल्याला देवाची साथ पाहिजे या उद्देशाने अनेक महिला वर्ग या ठिकाणी, अनेक पुरुष वर्ग, अनेक आबालवृद्ध या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी करत असतात. त्यासाठी श्री वटरूक स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने अनेक प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. बाहेरच्या बाजूला शामियाना उभारण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी येण्यासाठी एक मार्ग, जाण्यासाठी एक मार्ग, पिण्याची पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. तसेच महिलांसाठी स्वतंत्र असे दर्शन रांगेची सोय, पुरुषांसाठी स्वतंत्र दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तसेच येणाऱ्या स्वामी भक्तांना कुठल्याही उन्हापासून त्रास होऊ नये आणि बाकीच्या गोष्टीपासून त्रास होऊ नये याचं कटाक्षाने आमचे सेवेकरी दर्शनाची व्यवस्था करत आहेत. तरी या सर्व दर्शन सेवेचा आणि या सर्व उपक्रमाचा लाभ घेऊन स्वामींचं दर्शन घेऊन आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. श्री स्वामी समर्थ. तसेच महेश साहेब तुम्ही तर बघा प्रचंड किती लोक येत असतील आता सुट्टीमध्ये. साधारणतः बघा गुरुवार ते रविवार या ठिकाणी जास्त गर्दी असते. सुट्टीचा कालावधी असेल, शनिवार रविवारचा कालावधी असेल किंवा पौर्णिमेचा दिवस असेल, या दिवशी या ठिकाणी हजारो स्वामी भक्त या ठिकाणी दर्शन घेत असतात आणि दररोज असं म्हणलं तर 10 ते 15,000 भाविक या ठिकाणी स्वामींचं दर्शन घेत असतात. आणि काल तुम्हाला कोल्हापूरमध्ये तुम्हाला बोलवलेला कार्यक्रमासाठी, तर कसा तिथं प्रतिसाद होता. आपल्याला सर्वांना माहीतच की करवीर निवासिनी महालक्ष्मीचं हे कोल्हापूर स्थान आहे. या ठिकाणी स्वामी भक्त जवळजवळ 70 ते 80% लोक हे स्वामींची सेवा देखील करतात, या ठिकाणी येत असतात आणि त्या सर्वांची इच्छा होती की आम्ही स्वामींच्या या दरबारातून आम्ही त्या ठिकाणी यावं आणि एक नामस्मरण सोहळा आणि एक स्पीड न्यूज 24 तास या चॅनलचा 5वा वर्धापन दिन होता आणि त्याचे जे सद्भक्त होते ते सुहास पाटील म्हणून त्यांनी आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून बोलवत होते. पण हा योग कालच्या रविवारी या ठिकाणी जुळून आला आणि मोठ्या स्वरूपात त्या ठिकाणी स्वामींचं नामस्मरण सोहळा असेल, भक्तिगीतं असेल, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाले. हजारोंची उपस्थिती त्या ठिकाणी होती आणि मोठ्या दिमागात त्या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला आणि कार्यक्रम पार पडत असताना स्वामींचे आशीर्वाद देखील त्यांना लाभले, अशा प्रकारची या ठिकाणी भावना होती. तसेच आपल्याला कॅनेरी मठाचे महाराज भेटले, काडसिद्धेश्वर महाराज, तर कसं वाटलं भेटून. वास्तविक पाहता कनेरी मठ हा प्रसिद्ध आहे. काडसिद्धेश्वर महाराजांची ती गादी आहे आणि त्या ठिकाणी काडसिद्धेश्वर महाराजांचं वास्तव्य झालेलं होतं. आता 49वे काडसिद्धेश्वर महाराज त्या गादीवर आहेत. त्यांची योगायोगाने आमच्या नशिबाने त्या ठिकाणी त्यांची भेट झाली आणि त्यांचा सन्मान स्वामींचं कृपावस्त्र, स्वामींची प्रसाद प्रतिमा देऊन आम्ही केला. वास्तविक पाहता कनेरी मठ म्हटल्यानंतर आपल्याला एक सांस्कृतिक भूमी आहे. त्या ठिकाणी अगदी ग्रामीण भागाचं त्या ठिकाणी दर्शन होतं. अनेक गुहेमध्ये त्या ठिकाणी अनेक देवदेवतांचे मूर्त्या त्या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. त्या ठिकाणी अनेक आहे, म्हणजे त्या ठिकाणी एक सांस्कृतिक अशी भूमी आहे. या भूमीचं दर्शन आम्हाला झालं, आमचं भाग्य आम्ही या ठिकाणी समजतो. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटबरोबर श्री स्वामी समर्थ.